श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज. जय जय. देवा ही देवा जगत्रे देवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय सेवी प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. बुद्धीचा पालट धरारे काही मागुचा हा नाही मनुष्य देह. आपल्या हिताचे नवती सायाग्र दारास धनवित्त. अवचिते निधान लागले हाती भोगावी विपत्ती गर्भवास. यावी जावी पुढे ऐशी कारण भोगावे पतन नरकवास. तुका म्हणे जरी आठवयादी नाही तरी काही बरे नव्हे. अहो जन हो तुम्ही आपल्या बुद्धीमध्ये काही फरक करा. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला म्हणतात म्हणजे विषयातून काढून ती देवाकडे लावा. बुद्धीचा पालट करा रे काही. बुद्धी जी विषयात रमली ना, संसारात रमली ना, काहीतरी बदल करा. काहीतरी जीवनामध्ये बदल करा. कारण तुम्हाला फिरून असा हा उत्तम मनुष्य देह मिळणार नाही. मगुता येईल हे येतो न घडिया. बहुता दिवसा फेराला या न ग. परत मनुष्य देह भेटन. काकतालीन भेटलाय आता तो. मग भेटला तर महाराज म्हणते मग त्याचं काहीतरी सार्थक करून घ्या बाबा. हो बुद्धीचा पालट धरा रे. काय बुद्धी रंगली संसारात तिथूनच बाहेर निघायचा. इकडे कवा तिला आता ती बुद्धी विषयातून काढायची देवाकडे लावायची. माऊली म्हणले बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे का केशवराजे सकळ सिद्ध. बुद्धीचं एकच वैभव आहे आता भगवान परमात्मा. हरिबुद्धी जपे तो नर दुर्जात म्हणलंय ना. बुद्धी तर देवानं सगळ्यांनाच दिली. तुम्हाला फिरून असा उत्तम मनुष्य जे मिळणार नाही. खरोखर ज्यामध्ये आपली हित आहे अशा संबंधाची खटपट तुमच्या हातून बिलकुल होत नाही. हित कळत नाही जीवाला. रात्रंदिवस घर बायको पैसा याची आशा करीता लई मोठा गुताडा. कोण कशात गुतलंय तर कोण कशात गुतलंय नाही का. माया काय कोणाला सोडित नाही. याच्यातून सुटले फक्त संत. सुटले म्हणजे त्याच्यातून निघून कुठे गेले नाही. आसक्ती सुटली. आसक्ती सुटणं महत्वाचं असतं. नुसतं इकडे तिकडे जाऊन काय होत नसतं. काही परत वैतगुण आले म्हणजे आसक्ती नष्ट होणं महत्वाचं आहे. विवेक महत्वाचा आहे. ते वैतागे वैराग्य काय उपयोगीचं नाही का. ज्ञानानं झालेलं वैराग्य विवेकयुक्त वैराग्य म्हणजे खरं हिते.
तुम्ही रात्रंदिवस घर, बायको आणि पैसा घेण्यामध्ये दखल घेते, 3 गोष्टी नाही का? हा. त्याच्या संबंधानं पुन्हा पोरं आले, नातू आले, पंतू आले, हम्म. कमी नामूक अमुक सगळंच आलंय. देहाच्या संबंधानं जेवढं असेल तेवढं. हम्म. अकस्मात मनुष्य देहासारखा ठेवा लाभला असून याकरता गर्भवासासारखे दारिद्र्य भोगावे. गर्भवासाला दारिद्र्य म्हणलंय, दारिद्र्य. हा. गर्भवासाचं दुःख लय अवघड आहे. गर्भवासाचं दुःख सुखाचं नाहीये. काही सांगू गर्भीच्या यात. आता जाऊ द्या ते गर्भाचं, पण आता काहीच सुखच आहे का? नाही ना. मृत्यू लोकी सुखाची कहाणी हम्म. ऐकेल कोणाच्या कहाणी? मृत्यू लोकी सुखाची कहाणी माऊली म्हणले हो. हा. इंगळाच्या बाजेवर झोपलाय काल. हम्म. इंगळाच्या बाजेवर झोपल्यावर काय होईल? तसं इथं सुख, सुख आलं, सुख नाही. हे दिसतंय बाकीच्यांना. हम्म. एखाद्या माणसाच्या अंगाला सूज आली म्हणजे त्या ताकद असते का ती? नाही ना. नाही. बाकी असं वाटतं नाही मजेत राहते, लय सुखी दिसते, लय आनंदात दिसते. अरे सुखाचा आणि त्याचा संबंधच नाही. हम्म. विषयाचे सुख साध्यंतची दुःख म्हणतात. हा. सुख आत्मसुख, सुख ब्रह्मसुख. बस. ओरिजिनल सुख हे डुप्लिकेट आहे. हम्म. डुप्लिकेट घालतात बाया आता अंगावर. त्यांना काही भेव वाटत डुप्लिकेट? नाही ना. ओरिजिनल भेव वाटत ना. हा. आता ते खरं ओरिजिनल आहे का बरं? नाही ना. म्हणजे किती समाज आहे जीवाची. हम्म. संत त्याला हे म्हणते, माती म्हणते, दगड म्हणते त्याला, मृतिके समान म्हणते ना. हो. आणि आपण त्याला खरं समजतो म्हणजे आपण काय अज्ञानातच आहे ना जीव. हो. अरे माणिक पाषाण खडी जैशी. हम्म. माणिक तर पाहिलाय नाही आपण. ए काय त्या गर्भवासाचं दुःख मधाला समाधान करावा. इथं आल्यावर दुःखच, मरणाचं दुःखच. आणि संत म्हणत्या स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, गाऊ पोटी राम वेळोवेळा मी गाऊ ये. अरे स्वप्नात दुःख नाही त्यांना ना, आपल्याला तर थोडी ना दुःख. स्वप्न सुख नाही आपलं. स्वप्नात सुख नाही आपल्याला. सुखाचं स्वप्न पडा ना. म्हणून ज्याला पाहिजे असेल ते संत मिळून देतात, बाकी नाही का. हा. संत हे त्यांच्या हातातच चावी, त्यांच्या हातात आहे ना. हम्म. संतांकडे चावी आहे. ज्याला सुख पाहिजे त्याने संतांकडे जावं. म्हणून एखादा मनुष्य देहासारखा आश्रय सुटला म्हणजे पुढे गर्भवासाला यावी, पुन्हा मारावी, कर्तृत्व राहील आणि खरोखरीच नरकवासासारखे पतन बघत. मग आता जर नाही मुक्त झाला तर पुन्हा गर्भवास. लईच अवघड आहे हो. तुला असं वाटतं काय पुढचं पाहू पुढे लगेच मरण येत सुटलं आता लगेच नाही का. अरे मरण येत सुटलं पण मग त्याची गॅरंटी नाही ना. आणि मुक्ती काय देहात असताना मिळायची वस्तू आहे का? ती का मेल्यावर मिळायची वस्तू आहे का? देहात. हा.
या ज्ञानात जीव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या उत्तम नरद्यामध्ये भगवंताचा आठव ठेव, नाहीतरी पुढे काही बरे होणार नाही. पहा शेवटी काय सांगितलं, भगवंताचं नामस्मरण, अंतकाळात नामस्मरण घडावा. बाकी कोण करते अंतकाळात नामस्मरण? जवळचे करते नाही, दुसरंच काही बराळाचं नाही का. हे खातो का ते खातो का, अमकं झालं का तमकं झालं का. बाकी त्याने नामस्मरण करायला पाहिजे नाही का. महत्व कळालं तर. तर महाराज म्हणतात, उत्तम नरदेहामध्ये भगवंताचा आठव ठेव. लय्यानं द्यावा लागेल, अगोदर अभ्यास करावा लागतो, मग आता नामस्मरण चालतं बरं का. अभ्यास केला पाहिजे. मुक्त जरी झालं पण नामस्मरणामध्ये गेलं तर बाकीच्यांना किती मोठा आदर्श असतो. संत तर मुक्तच आहे, देहात असताना मुक्त झाले पण तरी नामस्मरण करता करता मग आदर्श आहे ना तो सर्वसामान्याला. नरदेहामध्ये भगवंताचा आठव ठेव, नाहीतर पुढे काही बरे होणार नाही. मग काय बरं नाही बाबा. सत्कर्म करणारे भरपूर आहे बर का. सत्कर्म घडते जेव्हा कोण पुण्यकर्म, पण मुक्तीचा रस्ता नाही ना. मुक्तीचा रस्ता कुठे? मुक्तीचा रस्ता फार बुद्धीचा पालट धरारी काही मागुता नाही, मनुष्य देह आपल्या हिताचे नवती सायास ग्रह दारा आस धन वित्त औचित्य निदान लागले हाती, भोगावी विपत्ती गर्भवास यावी जावी पुढे ऐशीची कारण भोगावी पतन नरकवास. का म्हणे धरी आठवया दोही नाही तरी काही बरे नवी, आम्ही पतितानी घालावी साकडे तुम्हाला गे कोडे उगवणे. आचरणा दोष न धरू सांभाळ निवाडू कल्प माती, न घेता कवडी करावा कुढावा. पाचरिता देवनामासाठी दया सिंधू नाम पतित पावन, हे आम्हा वचन सापडले. तुका म्हणे करू अन्यायाच्या कुटीन कृपा, वंत कुठे तुम्ही देवा. हे देवा, आम्ही पातक्यांनी तुमच्यावर संकट घालावे आणि त्या संकटातून तुम्ही आम्हाला मोकळे करावे. आम्ही निरंतर दोष आचरित करू, त्याविषयी मुळी जपणार नाही, त्यातून मुक्त करण्याचे काम तुमचेच आहे. आता जीव चुका करतो जे आयुष्यभर काही ना काही, मग तेच संकट मला म्हणतात, या संकटातून मला मोकळं करा. तसं पाहिलं तर आपलंच कर्म आपल्याला त्रास देतं नाही का. देव फक्त त्याचं फल देतो, पण आपल्याला बुद्धी दिली ना देवाना. बाकीच्या प्राण्याला बुद्धी नाही. तर बाकीचे प्राणी जातील का वारीला? नाही ना. बाकीचे प्राणी काय का आता गाथा नाही ना. बाकीचे प्राणी नरदेह निधान. जेव्हा संकट समय तुमचे नाव घेऊन कोणी हाका मारल्या तर आपल्या नामा करता त्याच्या जवळ कवडी न घेता तुम्ही त्याचे रक्षण करता. देवाला नामस्मरण केल्यावर देव न्यायलाच येतो म्हणे कोणाच्या तरी रूपामध्ये. नामस्मरणाला चालू म्हणले देव येतो स्वतः, नाही तर मग संतांना पाठवितो. नामस्मरणाचं फार महत्व आहे. आता तो नुसता नारायणा नारायणा वास्तविक पाहतो तो पोराला टाका मारित होता. देवाला दमदार होत नाही ना. आईला दमदार होऊन का नाही. आईला जरा मुलांना हाक मारली आई म्हणली होती येणारच ना.
तसंच आहे. तुम्ही भक्ताला दिलेले वचन आमच्या हाताला लागले. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कोट्यावधी अन्याय करू तरी तुम्ही नेहमी कृपावंता. किती दोष घडले, काही घडलं, मुला कोणता आईचे पदरातच घेत असते. आईचा अंतःकरणाला काय उपमा नाही. संत नसते तर कोणाला सवड वय सांगायला. जीव रमलाय रंगलाय याच्यामध्ये. बरं, सांगायला माध्यम किती, टीव्ही आहे, मोबाईल आहे, तर साधन नाही का. एवढं सोडून भगवंताच्या चिंतनात रमायचं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे. जो भक्ताचा विसावा उभा पाचारी तो धावा, हाती प्रेमाची भातुके मुखी घाली कौतिके. भव सिंधू सुखे उतरी काशी लावणी, येर भक्ताची आस पाहे भोवताली वास. तुका म्हणे कृपादानी फिडी आवडीची धनी. जो देव केवळ भक्ताचे विश्रांती स्थान आहे, म्हणून तो उभ्यानेच भक्तजना आपणाकडे बोलितो. करता तुम्ही त्याच्याकडे धाव घ्या. तो उभा जन कमरेवर हात ठेवून वाट पायी उभा वेटीची आवडी, कपाल तातडी उतावे. पण आपण त्याच्याकडे पाहायला तयार नाही. देवाने आपल्या विषयीचा प्रेमरूपी खाऊ भक्त जना देण्याकरता हाती घेतलाय, नाही का. प्रेमरूपी खाऊ म्हणलंय. प्रेम देवाचं देणं आहे ना, तसा देव जात नाही ना. देव दुसरं काही देईन, पण भक्ताला प्रेम, नाही का. प्रेम सुख दे प्रेम. काय ते प्रेम, काय त्या प्रेमाचं वर्णन करावा. ठराविक परंपरा जर सोडलं तर कशाचं प्रेम, देवारी प्रेम, नाही का. पैसा मारो परमेश्वर. ठराविक परंपरा जर जिव्हाळा सोडला ना, काय प्रेम असतं, काय जिव्हाळा असतो. यांचं अंतःकरण शुद्ध आहे ना, अशा मंडळींकडे गेल्यावर कळतं का काय प्रेम आहे भाई. शुद्ध प्रेम, पवित्र अंतःकरणाची मंडळी. तो या संसार समुद्रातून सुखाने आपल्या काशीस लावून भक्तजनांना पार उतरून येतो. तर त्यांना ठरवल्यावर काही नाही का. त्यांना आपल्याला हातात धरल्यावर तो का आपला सोडित असतो का. नाही ना. पार उतरून येतो. त्याला मोठी भक्ताची इच्छा आहे, त्याकरता तो आपल्या भोवताली भक्तजनांची मार्ग प्रतीक्षा करीत राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव भक्तावर कृपा करून त्यांच्यामधील असणाऱ्या आवडीची तृप्ती करतो. त्याच्याकडे सगळं जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी सगळं त्याच्याकडे. म्हणून देवाचं लई प्रेमाना नामस्मरण करावा. ते सत्संग त्याच्याकरताच असतो. सत्संगामध्ये काय आनंद असतो. चलो त्र्यंबकेश्वर, नाही का. भजनाचा आनंद, काय तर सत्संगाचा आनंद. हे 15-15, 20-20 दिवस पायी चालत्यात भजनामध्ये, काय आनंद आहे, नाही का. तो या संसार समुद्रातून सुखाने आपल्या काशीस लावून भक्तजनांना पार उतरून येतो. याला मोठी भक्ताची इच्छा आहे, याकरता तो आपल्या भोवताली भक्तजनांची प्रतीक्षा करीत राहतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देव भक्तावर कृपा करून त्यांच्यामधील असणाऱ्या आवडीची तृप्ती करतो.
अखंड दया तुझी प्रीती मज दे तयांची संगत. क्रम बरोबर चालू आहे ना? हा. मग मी कमळापती तुझबान आणि कंटाळा पडो न राहीन ते ठाई उगाच संताची. न मागे न करी काही तुझी आन गावी. तुम्ही आम्ही पिढो देणे दोन्ही वारती का बैसलो धरणे. अका देत दाराशी तुका म्हणे बोला चित्त द्यावे पावी विठ्ठला केला अवघा माझा तुम्ही राहीना तै ठाई. मागणी पराभंग या हा. पांडुरंग तुकोबारायला म्हणते मागा महाराज काहीतरी. ते म्हणले द्यायचं असं ते घे द्या. अखंड दया तुझी प्रीती. मागण्याची पद्धत कशी आहे? मजदी तयांची संगती. कोणाची? अखंड दया तुझी. अखंड एक एक शब्द ज्याच्या अंतःकरणात अखंड. आता प्रीती तर आहे पण अखंड नाही ना. अखंड भाव बदलतो. काही दिवस भाव राहतो आणि काही दिवसांनी भाव तो कमी होतो. असं का होतं? महाराज म्हणले अखंड दया तुझी प्रीती. असं का होतं? भाव का भाव पडत राहतात. कधी कांदे 10,000 रुपये विकतात, कधी 1,000 रुपये विकतात. भाव पडत राहते, वाढत राहते नाही का? परमार्थात भाव नाही पडला पाहिजे. वाढला पाहिजे, वाढला पाहिजे. पाहतोय आपण काही काहींचा भाव कमी जास्त होतो. असा कमी जास्त नाही झाला पाहिजे. हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला. आधी देतो पोटभरी पुरे म्हणा याला तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे. आधी देतो पोटभरी. परमार्थामध्ये कसं पाहिजे? ढाळे ढाळी हळूहळू चालावं पण भावाचा टिकून राहायला पाहिजे. वेळपणा उपयोगीचा नाही. म्हणून देवा तुमच्या विषयीची प्रीती ज्याच्या निरंतर आहे अशा भक्ताची संगती निरंतर मला द्या. अहो लक्ष्मीपती मग तुमच्याजवळ आधी काही मागण्याचं मी तुम्हाला कधी त्रास देणार नाही. काय याच्यापेक्षा काय दुसरंच माहिती? देव ज्यांची संगती करतो देवाला भक्त आवडतो. अरे देवाला इतका भक्त आवडतो का बाकीचं काय आवडत नाही देवाला. पण भक्त कोणता? असा अखंड दया. मग का त्याची मागणी जगद्गुरु तुकोबाराय करतात. मग काय मी तुमच्याजवळ काही मागणार नाही. आता मागायला राहिलंच काय मग नाही का? बाकीचं गबाळ काय मागतील ते. या संताच्या पायाजवळ मी उगीच पडून राहीन. पत्र व्हायला तयार म्हणले मग मी नाही का? काय मला कोणता जन्म दिला तरी चालेल पण संताचे काय असन रे बाबा. त्या संतांच्या संगतीत त्यांच्या संगतीत गेल्याशिवाय काय करणार नाही का? आला करीती संत जन सवे त्यांच्या नारायणा. त्यांच्या संग नारायण आहे. बाकी काय नाही का? म्हणून या संताच्या पायाजवळ मी उगाच पडून राहीन. दुसरे काही मागणार नाही आणि करणारही नाही. याबद्दल विठोबा तुमची शपथ वाहतो. शपथ मी आता इकडे तिकडे हिंडणार नाही. पळून राहीन ते द्या कशी पडून राहा नाही तर नामापाशी पडून राहा नाही का? संत नाम हे काय वेगळं थोडंच आहे का? नाही ना. त्यांनी केलेल्या नामस्मरणात पडून राहिलं तरी कल्याणच आहे ना.
देहाना संगती सगळ्यांना काय लाभणं शक्य आहे का? नाही. आणि देहाना संगती लाभली तर माणूस कर्म पाहतो. कर्म पाहतो, दोष पाहतो साधूची. मग हो. त्याच्यापेक्षा नामाची संगती करा ना. म्हणजे दोषाचं तरी काही आपल्या अंगावर येणार नाही. काही ठिकाणी मला संत संगती न करावा वास. हे दोष घडले त्याला पुन्हा परिहार नाही ना मग. म्हणून नामाची संगती फार भारी. देहाची घडली तर मग त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही का? देहाची घडली तर मग काही नाही, पण नाही देहाची घडली तर नामस्मरण तरी. म्हणून शपथ वाहतो तुम्ही निरंतर तुमच्या द्वाराजवळ येऊन काही मागण्याची कटकट लावतो, त्यापासून तुम्हाला पीडा होते व वारंवार तुमच्या द्वाराजवळ तुम्हाला वटवट करण्याची पीडा होते. आमची एक जे काही मागणी आहे त्याप्रमाणे दिलं. मग आता आम्ही तिथं काही काही पोरं कशी कुरकुर करते सारखी. सारखी कुरकुर त्याच्यापेक्षा एका बरं देऊन टाकलं त्यांना संपली कुरकुर नाही का? तरी मग तो आपला बापाची आपण त्याचे पोरं आहे. मग आपल्याला कुरकुर काय आहे? अखंड दया तुझी प्रीती. दिलीच त्यानं आपल्याला तशी संगती नाही का? तुकोबारायांची संगती दिली आपल्याला त्यानं रोज. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला? गाथेची संगती दिली तर आपल्या वैताच्या पिढा दूर होतील आणि ते मिळावे म्हणून दाराशी सारखी धरणी घेऊन का मारित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे व आमचा त्याग आपणाकडून होता कामा नये. तुम्ही जरा लक्ष द्या आमच्याकडं, आमची मागणी मान्य करा सांगायचंय महाराजांना. बाकीच्या गोष्टी मिळणं काय फार प्रारब्धानुसार भेटत असते नाही का? प्रयत्न चांगले प्रयत्न केले तर पैसा भेटतो आणि पैशानं सगळंच हे भौतिक गोष्टी भेटतात. भौतिक गोष्टीचं काय? भौतिक गोष्टी भेटणं म्हणजे काय? जड आहे ती. जड कोण सुख देत असतं का? नाही ना. जड कधीच सुख देत नसतं. सगळं एक देव सोडून सगळ्या गोष्टी जड आहे. सुख देणारी वस्तू व्यापक असते. सुख देणारी वस्तू सत्य असते. सुख देणारी वस्तू खरी असते. जड वस्तू परिच्छिन्न असते. आपण लागलोय जडाच्या मागे नाही का? म्हणून भीती, चिंता, काळजी, द्वेष, मस्त सगळं सगळं सगळं. ज्याला खरं सुख पाहिजे त्याला काय काय नाही का? अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगत. बघावी तीच मागणी आपली देवाकडे, दुसरी काहीच मागणी नाही. अशा महापुरुषाची संगती मिळाली म्हणजे नामस्मरण होतंय. आणि ते नामस्मरण शेवटपर्यंत चालावं भारी. आता बी आनंदात राहणं आणि नामस्मरण करीत करीत सहज शरीर सोडणं म्हणजे सगळ्याच गोष्टी सोयी लागल्या ना. त्याच्याकरता रामराज्य व्हावला. रामराज्य रामराज्य झालं पाहिजे. ज्याचं रामराज्य झालं ना त्याला दुःख नाही का? जिथं दुःख नाही तेच रामराज्य. रामराज्य म्हणजे काय? तुका म्हणे रामी सुख दिले आपुले. पद्धतीनं एकच गुरु तुकोबा आपल्याला काही ठिकाणी सावध करतात, काही मागणी करतात. हे सगळं आपल्या करताच नाही का? झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित. कुंडलिकावर धारित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.